महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापूर्वीच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा झाला। मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा झाला नाही। मग शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहेत ते म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची। तर मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी कधी मिळणार? तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी घोषणा करण्यामध्ये आली। आता महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी खुश खबर समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे वितरित करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप करायला प्रशासकीय थरावरती सुरुवात झाली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं नाव जर का येत असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। राज्य सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, तुम्ही जर का पात्र शेतकरी बांधव असाल तरच तुमच्या खात्यावरती म्हणजेच की नमोचा हप्ता जमा होणार। नेमकी तुम्ही पात्र आहेत की नाही हे देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर हा पहिला टप्पा वाटप केला जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या अटी लावण्यामध्ये आलेल्या आहेत, कोणती कामे करायची आहेत हे देखील आता पुढे आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो बघणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून शेतकरी बांधवांनो पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी समजणार आहे। तुम्ही अशा बऱ्याच साऱ्या माहिती पाहिल्या असतील की तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतं तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा होत नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आला आहे, पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही प्रशासकीय थरावरती सुरुवात देखील केली आहे। आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही निधी सोडतोय, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो सांगण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला असं देखील वाटत होतं की पीएम किसान महासन्मान निधी योजनेसोबतच 9वा हप्ता देखील नमोचा जमा होईल, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही पीएम सोबतच हप्ता नमोचा देऊ शकलो नाही। परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पीएमचा हप्ता 2 ते 3 दिवस झाले जमा झालेला आणि आता लगेच आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करायला सुरुवात केली आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। आणि त्याचसोबत ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला नाही त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कशा प्रकारे भेटणार आहे हे देखील मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे सांगणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार, आता हे सविस्तरपणे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव पात्र आहेत या नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि 8 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधव या यादीमधून वगळण्यामध्ये आलेले आहेत, म्हणजेच की अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये आहात का अपात्रतेच्या यादीमध्ये आहात हे आता लगेच आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। तर आता चला आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, तुम्हाला पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत आणि तुम्हाला जर का पीएमचा 23वा हप्ता भेटलेला नसेल तर तुम्हाला यासाठी सुद्धा कोणती कामे करायची आहेत ते सुद्धा आता तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता भेटलेला नाही अशा शेतकरी बांधवांनी म्हणजेच की परत एकदा ई-केवायसी करून घ्यायची आहे। ई-केवायसी केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रखडलेले हप्ते जमा होणार आहेत। तर आता चला, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून काय अटी लावण्यामध्ये आलेल्या आहेत त्या अटी जाणून घेऊया।
पाहूया. त्यानंतर पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या खात्यावरती देखील पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. जसं तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हप्ता जमा झाला होता पीएम किसान योजनेचा, त्याच प्रकारे तुमच्या देखील खात्यावरती आता डीबीटीचं बटन राज्य सरकारच्या माध्यमातून दाबण्यात येणार आहे आणि तुमच्या खात्यावरती 2000 रुपये रक्कम आता या ठिकाणी पुढील काही तासामध्ये जमा होणार आहे. तर आता पहा कोणते शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लिंक केलेले आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुमचे आधार बँक खात्याशी लिंक आहे का, तुमचा फोन नंबर आधारशी लिंक आहे का, हे जर का तुमचं काम असेल तर तुम्ही सुद्धा पात्र असणार आहे. त्याचबरोबर दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहेत. तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहेत हे तर तुम्हाला समजलं, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये नेमकी राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. आता लगेच त्या 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो बघा, मी तुम्हाला लगेच 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, त्यामुळे आता नक्कीच तुम्ही 2 ते 3 मिनिटं व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. जर का तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिलं, तुमचा जर का जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती समजणार आहे आणि तुम्हाला देखील कळेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही आणि तुमच्या खात्यावरती पुढील काही तासामध्ये रक्कम जमा होणार आहे की नाही. का राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नेमकी दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच की तुमच्या जिल्ह्याचं नाव तयार केलेलं आहे का पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्हाला म्हणजेच की आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत हे देखील तुम्हाला समजणार आहे. तर आता बघा, नंबर 1 वरती जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला जर का पीएमचा हप्ता भेटलेला असेल तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अधिकृतपणे आम्ही डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याला सुरुवात करत आहोत नमोचा 9वा हप्ता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर. पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड मधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. अहमदनगर मधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड बुलढाणा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, बीड बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा आता खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गोंदिया हिंगोली मधील जर शेतकरी असाल, गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर नागपूर नाशिक या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच अधिकृत माहिती लोकसेवा 24 तास चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.